नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. आज पंतप्रधान मोदींची नंदुरबारमध्ये जाहीर सभा. हिना गावी त्यांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन. अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरात सभेसाठी जोरदार तयारी. उद्धव ठाकरेंची आज जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे आणि चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन. पुण्यातील चाकण मार्केट यार्ड येथे अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी जाहीर सभा. शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, ओमराजे निंबाळकरांसारख्या मोठ्या नेत्यांची राहणार उपस्थिती. शरद पवारांची आज पुण्यातील वडगाव शेरी येथे जाहीर सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी सायंकाळी 4 वाजता सभेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे यांची वैजापूरमध्ये सभा. पुण्यातील भोसरीत आज सभांचा धडाका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची संध्याकाळी 6 वाजता भोसरीत सभा. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची पुण्यात सभा. पुण्यातील अलका टॉकीज चौकात सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजप नेत्या नवनीत राणांचा रोड शो. संदीपान भुमरेंच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता रोड शोचं आयोजन. अहमदनगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारासाठी आज 3 मोठे नेते जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अजित पवारांच्या पारनेर आणि कर्जत बाजार तळ येथे 2 सभा. पंकजा मुंडेंची पाथर्डी बाजार तळावर दुपारी 1 वाजता सभा. तर रामदास आठवलेही आज नगर शहरात येणार. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपूर येथे सुप्रिया सुळे यांची सभा. सायंकाळी 6 वाजता निलेश लंकेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. रवींद्र धंगेकरांसाठी उद्धव ठाकरेंची उद्या सभा. धंगेकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची पुण्यात नदीपात्रात सभा. उद्धव ठाकरे यांची ठाण्यात 16 मे रोजी जाहीर सभा. राजन विचारेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची ठाण्यात सभा. छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार. भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा दिंडोरीमध्ये. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत प्रचार. आमदार सुहास कांदेंचा आरोप. सलीम कुत्तासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस. पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला. बडगुजर यांची माहिती. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात हजर राहणार. तर आपल्या विरोधात सूडबुद्धीनं कारवाई केली जात असल्याचा बडगुजर यांचा आरोप. लोकसभेच्या निकालापूर्वी कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये लागले सत्यजित पाटलांच्या खासदारकीचे बॅनर. सत्यजित पाटलांची खासदार म्हणून निवड झाल्याचा बॅनरवर आशय. मतदानाला 1 दिवस पूर्ण होताच बॅनरबाजी. बदलापूरमध्ये महाविकास आघाडी उमेदवार बाळामामा म्हात्रेंचा बाईक रॅलीवर प्रचार. 17 मे रोजी शरद पवार, उद्धव ठाकरेंची भिवंडीत जाहीर सभा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल. गेल्या अनेक वर्षांपासून निकाल न लागल्याने सर्वांचं आजच्या निकालाकडे लक्ष. अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर करण्याबाबत आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी ऐकण्याची तयारी. कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणावर आज निर्णय देणार. केदारनाथ धामचे दरवाजे आज पूजा आणि वैदिक मंत्रोच्चाराने उघडणार. मंदिर आणि परिसर 40 क्विंटल फुलांनी सजवलं जाणार. कोकण रेल्वेच्या निवसर ते राजापूर रोड दरम्यान आज ब्लॉक. सावंतवाडी रोड, दिवा, CSMT, मडगाव तेजस एक्सप्रेस ब्लॉकमुळे खोळंबणार. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री 12:30 ते सकाळी 4:30 पर्यंत ब्लॉक. CSMT स्थानकावरील प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरणाचं काम होणार. CSMT भायखळा आणि CSMT वडाळा दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसणार. चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे उड्डाणपुलावरील कामामुळे उद्या रात्री ब्लॉक. ब्लॉकमुळे मुंबई सेंट्रल चर्चगेट दरम्यान काही लोकल रद्द. काल एअर इंडियाच्या अनेक विमानांचं उड्डाण रद्द. कर्मचारी सुट्टीवर गेल्यानं दिल्लीहून गोवा, श्रीनगर, गुवाहाटी आणि सुरतला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द. एअर इंडियाचे 25 कर्मचारी निलंबित. एअर इंडियाचे विलिनीकरणाच्या अफवांनंतर सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई. परभणीच्या मानवतमध्ये केकरा जवळा गावात केळीची तब्बल 5,500 झाडं जळून खाक. आगीत महिला शेतकरी मथुराबाई गायकवाड यांचं लाखोंचं नुकसान. परभणीच्या पाथरीमधील खेडुळा गावात रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला. आगीत कारचं मोठं नुकसान.
खरीप रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी सरसकट ग्राह्य धरून त्यांना पीक विमा देण्याची भाजपची मागणी. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपचे निवेदन. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून 1991 ते 2009 या काळात अपहार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. ठाण्यातील अंबरनाथमध्ये पीडित महिलेचं सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण. सासरकडील छळाविरोधात महिलेचं उपोषण. सासरच्या मंडळींना अटक करण्यात यावी यासाठी गुन्हा दाखल. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा गावानजीक 25 मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात. एक ठार तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता. पिकअपचं टायर फुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. चैत्र अमावस्येच्या दिवशी ठाण्यातील अंबरनाथमध्ये अघोरी आणि जादूटोणा प्रकार. शिवगंगा परिसरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जादूटोणा प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी. अंबरनाथमध्ये आज पाणीपुरवठा बंद. पुढील 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबानं होणार. चिखलोली धरणात पाणीसाठा कमी झाल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोराईमधील पाण्याचा प्रश्न गंभीर. पालिकेकडून दुर्लक्ष. 2000 कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. उच्च न्यायालयाकडून महापालिकेची कानउघडणी. पुणे, भंडारा, वाशिम, यवतमाळला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळीमुळे शेतकरी हतबल. काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे फळबागा आणि पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. परभणीत वातावरणात बदल. जोरदार वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य. वादळी वाऱ्यामुळे तापमानाचा पारा घसरला. भंडाऱ्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यानं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना. वाशिमच्या कामरगाव परिसरात अनेक ठिकाणी अचानक सरी बरसल्या. वातावरणात गारवा. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा. चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. सलग 2 दिवसाच्या पावसानं चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसात धान खराब होण्याची शक्यता. जिल्हा प्रशासनाच्या अवकाळीच्या प्राथमिक अहवालानुसार भंडाऱ्यातील 157 गावातील 4373 शेतकऱ्यांना फटका. भात पिकासह पालेभाज्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल. लातूरमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट. मांजरा धरणात फक्त 2%च पाणीसाठा शिल्लक राहिला. केज, कळंब आणि धारूर, अंबाजोगाई सारख्या मोठ्या शहरांसाठी पाणी प्रश्न भेडसावणारा. गडचिरोलीच्या अहेरी राजनगरीत जलसंकट कायम. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मोठी कसरत. संतप्त महिलांचं अहेरी नगरपंचायतीवर हंडा घेऊन आंदोलन. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात पाणी टंचाईची समस्या. कचरवाडी भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची स्थानिकांची मागणी. धाराशिवच्या सीना कोळेगाव मधील धरणात 8% पाणीसाठा शिल्लक. अनेक धरणं, तलाव कोरडे ठाक. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर. धुळे तालुक्यातील जुन्नर गावात भीषण पाणी टंचाई. नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं गावकऱ्यांचा आमदार खासदारांवर रोष. स्थानिक आमदार कुणाल पाटील या भागाकडे फिरकत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार भंडाऱ्यातील 4373 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. भात पिकासह पालेभाज्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान.